नाखवा 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 लई आणि बुवा अजून एक गाणं नवीन निघा खायचं आहे. रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते. हल्लीची आई मुलाला सांगून जाते काय रडू नको मी पाण्याला जाते. पण आमच्या टायमिंगला आमच्या आजी औषध सांगायचंच नाही. आम्हाला कोणी सांगितलं? अंगाई म्हणून आजीने सांगितलं. निधनी दताने बाळा तुझी आय गेली वाळा तिने पुरले आणले सोळा. आजीने सांगितलं. तेव्हा आम्हाला समजलं आमची आई घरात गेली कपडे धुवून. पण आताच्या औषिंका अंगाई येतच नाही. आता ती काय करत मोबाईल घेणार पोरग्यात पाण्यात झोपवणार आणि गाणं लावणार मोबाईलवर. ओ शे पोरगो पाण्यात झोपलो होते. ही परिस्थिती आहे ना या कलियुगा. पोरगे बघ आज घरी ना ऐकत आहे ना तू त्यांना घाबरवलंस एकाने त्याच्यातला अंग काढले केल्या बॉम्बात कसं बॉम्ब लावलेले. पण तो पोरगे हुशार होता. तो मधलो जो उडी मारले ना ते काय एकदा बाईने विचारले नाही. चाफा बोले ना चाफा चाले ना चाफा खर्च केल्या काही केल्या बोले ना. ते काही चालले नाही. तो अर्थ सांग. जो हुशार उभं होलो आताची घडी घातल्या आता घातल्या ना तशी. आणि बाईंका सांगता बाई चाफा बोले ना चाफा चाले ना चाफा खंत केल्या काही केल्या बोले ना. याचा अर्थ तो चाफा मेलेला आहे. बघ किती हुशार. त्याच्या बाजूचा तो दुसरं त्याच्यापेक्षा हुशार. हो गणिताच्या बाईने प्रश्न विचारले. 10 बांगडे 100 रुपयाला पडले. मग ते एक बांगडा कसा पडला याने काय सांगायचं? म्हणता बाई पिशवी फाटलेली होती. तुझ्या या गाणारी बोलत सांगता काय माहिती स्मारक म्हणून एका गुळगुळीत धुलो गावलो त्या हाणून ठेवायचे. ठीक आहे कोण ना कोण हाणून ठेवती पण माणसं ओळखती ती ह्या संदीप पुजारी बुवाचं स्मारक आहे. पण एखाद्या जनावरीला उदाहरणार्थ कुत्र होत आणि त्यांनी पाय वर केल्या तर खालच तुझा मारक ध्यान घ्या मारून मी तुझ्या गाणं ऐकणं. तू रंगाने काळा तुझा टकला तू तुळा आताच लिवले तुला